आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील सर आहेत. सर, अत्यंत महत्त्वाची भेट होती कारण दोन पक्षामध्ये कशाप्रकारे राजकीय वाद सुरू होता किंवा राजकीय वाद म्हणण्यापेक्षा आपण जो समेट होणार होता तो समेट कुठेतरी थांबला आणि त्यानंतरची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण त्यांनी जरी स्पष्टीकरण दिलं असेल की त्यांच्या तब्येतीसाठी भेट घेतोय, मात्र नक्कीच राजकीय गप्पा किंवा राजकीय देवाणघेवाण विचारांची ती नक्कीच झालेली आहे. ते आता दोघांनाच माहिती की काय देवाणघेवाण झाली, काय चर्चा झाली. पण मला जी काही माहिती त्याच्यानुसार बारामतीच्या निवडणुकीला सुद्धा पवारसाहेब हे मतदानाच्या वेळी पोहोचू शकले नव्हते. ते हॉस्पिटलाइज होते आणि हॉस्पिटलाइज झाल्यानंतरच गेल्या 15 दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने देशाच्या एवढ्या मोठ्या नेत्याला, ज्याच्याविषयी भावना अतिशय देशामध्ये प्रत्येक पक्षामध्ये आहेत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मागच्या 15 दिवसापासून त्यांचे प्रयत्न होते. काल तो योगायोग, काल ते गुवाहाटीहून आल्यानंतर सुनेत्रा वहिनींशीच चर्चा करून पवारसाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलेले. विलिनीकरणाची चर्चा का पुन्हा सुरू होणार आहे का? विलिनीकरणाची चर्चा ही पूर्वी ज्या पद्धतीने चालली आहे, तर मला असं वाटतं नवीन उकळ्या फुटण्याचं त्या ठिकाणी काही कारण नाही आहे. या फक्त मधून आता तटकरे साहेब गेले म्हणजे विलिनीकरणाची चर्चा. तटकरे साहेबांबरोबर आमच्यासारखे सुद्धा अनेक कार्यकर्ते जातील पवारसाहेबांची तब्येतीची विचारपूस करायला. मग त्याला विलिनीकरणाची चर्चा असं कसं म्हणता येईल? शेवटी कुठे कौटुंबिक संबंध असतात, कुठे आदर्श असतो पवारसाहेबांचा. या सगळ्या गोष्टी राजकीय दृष्टिकोनातूनच बघितल्या पाहिजे. मला काही योग्य वाटत नाही.